नमस्कार, मी जयश्री देसाई. मूलाधार चक्राच्या पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. वेगवेगळे उपाय मूलाधार चक्र जागृत करण्यासाठीचे आपण घेतो आहोत. त्याची सविस्तर माहिती तीही आपली घेऊन झाली आहे. आता त्याचा शेवटचा भाग मूलाधार चक्राचा आज आपण घेतो आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मूलाधार चक्राचं ध्यान कसं करायचं, ते जागृत करण्यासाठीचं ध्यान कसं करायचं ते मी आज सांगणार आहे. याचा जो बीज मंत्र आहे तो आहे लम. म्हणजे त्याचं जे चिन्ह मी तुम्हाला आता दाखवते आहे त्याच्या सेंटरला जो आहे तो लम हा त्याचा बीजमंत्र आहे. तर आता हा बीजमंत्र आला कसा, लम कुठून आला, तर त्याचं जे चित्र आपण बघितलं तर त्याला 4 पाकळ्या आहेत. त्या 4 पाकळ्या म्हणजे कुणी असं म्हणतं की ते धर्म, अर्थ, मोक्ष, काम हे जे त्याचे हे आहेत आपले ते 4 धर्म म्हणजे ते 4 पाकळ्या. कोणी असं म्हणतं चित्त, बुद्धी, मन, अहंकार म्हणजे त्या 4 पाकळ्या. असं वेगवेगळ्या प्रकारे ते 4 पाकळ्यांची फोड लोक करतात. काही जण असं म्हणतात की पंचतत्वांशी संबंधित आहेत ना ही चक्र. मग पहिली जी 4 तत्व आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू म्हणजे ती 4 पाकळ्या. आणि आकाश त्यात नाही, कारण आकाश सर्वव्यापी आहे. आकाशाची अशी एक विशिष्ट हे दाखवताच येत नाही, कारण शरीरात प्रत्येक पेशीमध्ये ते आकाश तत्व दडलेलं आहे. कारण जिथे पोकळी आहे तिथे आकाश तत्व आहे, त्यामुळे आकाश तत्व तिथे नाही. उरलेले 4 जे आहेत तत्व ती म्हणजे त्या 4 पाकळ्या. जे ध्यान करतात त्यांना माहिती असेल किंवा त्यांना अनुभव येत असेल, या पाकळ्या हलत असतात आणि त्या हलताना त्यांचा जो ध्वनी होतो तो गरगर फिरत आहे ना चक्र, त्याच्यामुळे त्या पाकळ्या पण हलत आहेत. त्याचा जो ध्वनी होतो तो ध्वनी म्हणजे लम. चक्राची गती आणि पाकळ्यांची गती याच्यातून जो ध्वनी क्रिएट होतो तो ध्वनी म्हणजे लम. त्या लम या हा एकाक्षरी मंत्र आहे, त्याच्यावर ध्यान करायचं म्हणजे मूलाधार चक्र जागृत व्हायला मदत होते असं सांगितलं जातं. तर आता हे कसं करायचं, तर ह्याच्याही बरेच लोक बऱ्याच पद्धती सांगतात. त्या सगळ्या पद्धती इथे घेणं शक्य नाही. मला जी सगळ्यात चांगली वाटली ती मी सांगते. जी फार लोक सांगतात पण जी मला काही खास वाटली नाही तीही सांगते. एक पद्धत अशी सांगितली जाते की तुम्ही पद्मासनात किंवा तुम्हाला खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर जसं तुम्हाला कम्फर्टेबली बसता येईल तसं बसा. हात ज्ञानमुद्रेत, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं असे मांडीवर राहू देत. हे असे हात ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यानंतर ते करत असताना पोट आत खेचून घ्या. कारण लोअर बॅक आणि ओटीपोट ह्याच्याशी मूलाधार चक्र संबंधित आहे. त्यामुळे पोट जेवढं आत आवळून घेऊ आपण तेवढं ते मूलाधार चक्र उद्दीपित व्हायला मदत होईल असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे ते आवळून घ्या आणि त्याच वेळेला लमचा जप चालू ठेवा. मी हे करून बघितलं, मला ते काही फारसं काही खास वाटलं नाही, कारण सगळं लक्ष ते पोटाचे स्नायू आत खेचून घेण्यात जातं, त्या मंत्राकडे जात नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मला ते आवडलं नाही. तुम्ही करून बघा, तुम्हाला ते योग्य वाटलं तर तुम्ही ते करा. शेवटी हेतू काय आहे की त्या मंत्रांच्या ह्यांनी ते चक्र उद्दीपित झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे, बॅलन्स झालं पाहिजे, हील झालं पाहिजे. आपल्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्समुळे ते खूपच म्हणजे वाईट अवस्थेत असतं, त्यामुळे ते हील होण्याची पण गरज असते. म्हणून मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं चक्रा बॅलन्सिंग, चक्रा हिलिंग असे शब्द आता खूप ऐकू येतात. तर हे जे सगळे निगेटिव्ह इम्पॅक्ट दूर करून त्याला जर सकारात्मकतेच्या दिशेने वळवायचं असेल, फुल फोर्समध्ये त्यांनी काम करायला हवं असेल तर हे सगळे जे मार्ग आहेत ते करायला हवे. मला जो योग्य वाटतो किंवा मी जो करते तो मार्ग मी तुम्हाला सांगते, तो जास्त मला बेटर वाटला. शांतपणे बसा. जर तुम्हाला पद्मासनात किंवा मांडी घालून सुखासनात असं जरी बसता येत असेल तर उत्तम आहे. पाठकणा ताठ असू दे, कारण ती सगळी जी चक्र आहेत ती कण्यावर आहेत आणि कुंडलिनी जागृत झाल्यावरती त्या चक्रांमधनं वरती जाते सर्पाकार गतीने. त्याच्यामुळे पाठकणा ताठ असणं त्यावेळेला फार आवश्यक आहे. झोपून बिपून हे करायचं नाही. त्यामुळे बसा, तुम्ही शांत बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याच्यानंतर पृथ्वी मुद्रा करा. हे पृथ्वी तत्व आहे. आपली अनामिका म्हणजे पृथ्वी तत्व आहे. रिंग फिंगर ते आणि अंगठा जोडलं की झालं पृथ्वी मुद्रा. ही अशी धरायची आहे. मी पृथ्वी मुद्रेचा अख्खा एपिसोड घेतला आहे, त्याची मी लिंक खाली टाकीन, त्याच्यामुळे ती तुम्ही बघा. पृथ्वी मुद्रा किंवा अपान मुद्रा
या दोन्हींपैकी कोणतीही मुद्रा करा, पण ह्या मुद्रा हे ध्यान लावताना केल्या तर खूप फायद्याचं आहे, कारण पृथ्वी तत्व आणि अपान वायू यांच्याशी ते संबंधित आहे. त्यामुळे आधी नाडीशोधन प्राणायाम करा. नाडीशोधन म्हणजे मी प्राणायामाचं सुद्धा सविस्तर घेतलेलं आहे. काहींनी मला प्रश्न विचारले आहेत, पण जर प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात आणि स्ट्रेस हा जर भाग बघितला तर स्ट्रेसमध्ये मी घेतलेले सगळे प्राणायाम तुम्हाला बघायला मिळतील. त्यातच हा प्राणायाम पण आहे, नाडीशोधन प्राणायाम. तो अतिशय उपयोगी आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकाने रोजच करायला हवा. नाडीशोधन प्राणायाम करा. श्वास मंद चालू राहू दे. श्वास मंद झाल्यानंतर पृथ्वी मुद्रा करा किंवा अपाल मुद्रा करा. त्याच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ते केल्यानंतर डोळे बंद असू देत. आत्ताही मी सांगते तेव्हा तुम्ही करायला हरकत नाही. शांत बसा. नाडीशोधन प्राणायाम मी आत्ता दाखवला तसा करा. श्वासाची गती मंद होऊ दे. पृथ्वी मुद्रा लावा. ते हात तुमच्या मांड्यांवर ठेवा आकाशाच्या दिशेने. डोळे बंद असू दे. अशी जरा स्थिरता आली आपल्याला की मग अशी कल्पना करायची आहे की आपलं गुदद्वार आणि आपली योनी यांच्या मधल्या शिवणीवर जे मूलाधार चक्र आहे ते गरगर फिरतं आहे. त्याचा रंग लाल आहे. त्याला 4 पाकळ्या आहेत. त्या गतीतून निर्माण होणारा लम हा नाद मला ऐकू येतोय. तो नाद मला या भूमीशी जोडतो आहे. मला जाणवतंय की मी स्थिर आहे. माझी मुळं या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत. माझ्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होत आहेत. जसजसं माझं मूलाधार चक्र जागृत होतं आहे तसतसं माझ्यातला आत्मविश्वास सुद्धा जागृत होतो आहे. आता मला कशाचीही भीती वाटत नाही. असं म्हणून ती मानसिक स्थिती, मानसिक बैठक तयार झाली की लम या अक्षराचा जप सुरू करायचा आहे. तो किमान 108 वेळा करायचा आहे. त्याला फार वेळ लागत नाही कारण तो एकाक्षरी मंत्र आहे. लम 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 अशा तऱ्हेने तो 108 वेळेला जप करायचा आहे. आता ज्यांचं व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे त्यांना लिटरली लाल रंगाचं चक्र गरगर फिरताना दिसतं. ज्यांचं व्हिज्युअलायझेशन चांगलं नाही किंवा ज्यांना ती सवय नाही त्यांना सुरुवातीला कदाचित ते दिसणार नाही, पण जशी जशी साधना वाढत जाईल तसं ते दिसायला लागतं. मला जे दिसलं ते चित्रात दिसतं तसा गडद लाल रंग दिसला नाही. लाल आणि मध्ये पिवळट शेड अशा तऱ्हेचं ते चक्र दिसलं आणि बाकीची जी हम वगैरे जी अक्षरं आहेत 4 हम शम वगैरे ती अशी अक्षरं उडताना दिसली. तो नाद ऐकू येतो, पण तेवढी एकाग्रता आपली असली पाहिजे. तुम्ही करून बघा. जसजसं कराल तसतसं तुम्हाला व्हायब्रेशन जाणवायला लागतील आणि ती व्हायब्रेशन्स जाणवतील तेव्हा ती व्हायब्रेशन्स आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या किंवा शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदना या वेगवेगळ्या आहेत हेही लक्षात यायला लागेल. आणि जसजशी ही साधना वाढत जाईल तसतसं आपल्या सगळ्या याच्याशी रिलेटेड शारीरिक मानसिक समस्या आहेत
त्या दूर व्हायला लागल्या आहेत हेही लक्षात येईल. करून बघा, खूप छान वाटतं. मी सुरुवातीच्याच एपिसोडमध्ये एक फ्री ट्रॅक दिला होता, तोही ऐकत जा. त्यात सगळ्याच चक्रांचे मंत्र आहेत आणि ते सतत म्हटले गेलेले आहेत. त्यामुळे ते कानात बोळे घालून तुम्ही जेव्हा 4 लोकात असता तेव्हाही तुम्ही ते ऐकू शकता. आणि घरी जेव्हा एकटे असता, निवांत जेव्हा बसता येतं, त्यावेळेला हे ध्यान करायचंच आहे. म्हणजे मूलाधार चक्र जे आहे ते जागृत व्हायला त्यांनी मदत होते. आता आजची टिप, कांद्याच्या रसात खडीसाखर घालून मिसळून तो रस जर 2 चमचे प्यायलात तर जो मुतखडा किंवा किडनी स्टोन असतो त्यात आराम मिळतो. ते खडे विरघळून जायला मदत होते. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी हा साधा सोपा उपाय करून बघा, त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. पुढच्या शनिवारी पुढचं चक्र, स्वाधिष्ठान चक्र आपण सुरू करणार आहोत. ही माहिती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.